गेल्या 4-5 वर्षापासून या अभंगावर इथे कीर्तन चालू आहे. 4-5 वर्षे त्यांनी इथे येऊन कीर्तन ऐकलं आणि मला सकाळी भेटला. मला म्हणे महाराज 4-5 वर्ष झालं तुमचं इथे कीर्तन ऐकतो मी. म्हटलं छान आहे. तोच अभंग काय घेता? त्याचा दोषच नाही ना. तोच अभंग काय घेता? मला दुसरा येत नाही. कीर्तन बंद करा. कीर्तन न करणारा माणूस काय सांगतो? म्हटलं तू येणं बंद कर. जे येतात त्याच्यावर दगड टाकू नको. अर्थ समजून घ्या. एका अभंगावर पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकण्याची क्षमता आणि समज ही मोठ्या माणसामध्ये असते. विठाला विठाला. रोज नवीन हॉटेल, नवीन सिनेमा, नवीन हे आपल्या शास्त्रामध्ये याला पामर म्हणतात. एक निष्ठता हा परमार्थाचा अध्यात्माचा गुणधर्म आहे. त्या काय उत्तर देणार तुम्ही त्याच्याकरता? कारण की जो आशय ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते कळण्याकरता सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आहे आणि तो एकदाच ज्ञानोबांनी वापरला आहे. बरं, त्याचं नाव आहे भावज्ञ. विठ्ठल विठ्ठल एकदाच आलाय. किती गोड शब्द आहे भावज्ञ. किती वेळा यायला पाहिजे. ते भावज्ञ असल्यामुळंच एकदा वापरलंय. म्हणजे बाकीचे जे लोक होते त्यांना सांगितलं की पुन्हा पुन्हा सांगितलं अवधारी जो अवधान द्या, लक्ष द्या. ते भावज्ञाला म्हणत नाही. तसं भावज्ञाच्या अतिरिक्त जो बाजार आहे त्याला आहे ना पुन्हा पुन्हा जागं करावं लागतं. पुन्हा पुन्हा त्याला सावध करावं लागतं. काय असतो भाव हा प्रकार? काल इथपर्यंत मागच्या वर्षी आपण इथपर्यंत आलो होतो. भाव आहे ना एक अस्तित्व आहे. एक तुम्हाला दृष्टांतात जर समजून सांगायचं ठरलं तर आपण फुलाचं बीज लावतो. बीज, त्या बीजामध्ये सुगंध नाही आहे, पण सुगंधाचं बीज त्या बीजात आहे. बीज पण ते प्रगट नाही होत. बीज लावल्यानंतर ते उठतं. जमिनीत पुरलेलं जे बीज आहे, प्रत्येक शब्द आहेत ना हा ज्ञानोबांचा आहे बरं का. प्रत्येक शब्दाला ओवी आहे. फक्त मी तुम्हाला मराठीतून सांगतोय, हे कीर्तनकारांनी थोडं लक्षात ठेवा. ते मातीतलं जे बीज आहे ना ते उठतं आणि ते आकार घेतं. ज्या ज्या फुलाचं सुगंधाचं असेल ते आकार घेतं. आकार घेतल्या सुद्धा त्याच्यामध्ये सुगंध नसतो. आकार घेतल्यानंतर ते मोठं होतं आणि त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर मग फुल येतं. वाढ पूर्ण होणं गरजेचं आहे. हे सगळं मी तुमच्यासाठीच बोलतोय. कच्चे परमार्थिक लोक लगेच महाराज होतात. तिची वाढ आहे ना बुद्धीची ती अशी पूर्ण व्हायला पाहिजे, मग सुगंध येतो. ते कच्चेपणामध्ये टेन्शन येतं. ते कोणी कच्चेपणामध्ये म्हैस पण खाऊन जाते. काय सगळं सांगता येतं ते. आळंदीमध्ये प्रॉब्लेम आहे हा. त्याचा परमार्थ संरक्षित झाला पाहिजे. ही सगळी ज्ञानेश्वरी बरं. प्रत्येक शब्दाला ओवी आहे. फक्त तुम्ही जास्त बोर व्हाल म्हणून ते ओव्या कमी वापरतो. जे उगवलेलं झाड आहे ना त्याला प्रोटेक्शन पाहिजे, संरक्षण पाहिजे. त्याला कुणी खाऊ नये म्हणून त्याला बाउंड्री लावावी लागते. आणि मग ते त्या बाउंड्रीच्या एकदा वर गेलं की ते झाड स्वतंत्र झालं, मुक्त झालं. मग त्याला म्हशी जनावरं वगैरे काही करू शकत नाही. येऊन पाठ घासून जातील. एका उंचीच्या वर गेलं की ते झाड तारुण्यामध्ये येतं आणि मग त्याला फुलं येतात. आणि फुलं आल्या सुगंध येत नाही. फुलं आले की मग ऋतू येतो.
त्याचा काळ येतो. हा शब्द मरेपर्यंत लक्षात ठेवा. त्याचा काळ येतो. आणि त्याचा काळ आला ना, त्यातली जी ज्ञानोबांचा शब्द सांगतो, त्यातली जी धृती आहे, सुगंध आहेत, बोभात निघे. शब्द काय ज्ञानोबांचा? त्यातला जो मकरंद आहेत, सुगंध आहेत, तो बोंबलत जातो आणि लोकांना सांगतो की मी आहे. याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आपलंच ॲडव्हर्टाईज करणारे लई आहेत. तो सुगंध, त्या सुगंधाचं नाव आहे भाव. ते अस्तित्व आहे तुमचं. तो सुगंध जर तुमच्यामध्ये शेवटपर्यंत राहिला नाही, अजून वेगळ्या भाषेत बोलतो, ज्या फुलामध्ये सुगंध शेवटपर्यंत राहत नाहीत, त्या फुलाला बाया आपल्या डोक्यावरून पायाखाली घेतात. तुकोबाराची भाषा फार वेगळी. गेली वीरसरी, ज्याला पाठ आहे त्यांनी पाठ करून घ्या. फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत तुम्ही डोक्यावर आहात. एकदा तुमचा सुगंध गेला म्हणजे काळ गेला की तुम्ही पायाखाली येतात, तुम्हाला तुडवलं जातं. मग तो सुगंध म्हणजे काय? ते अस्तित्व आहे. सुगंध हा अस्तित्वाचा भाग आहे. त्यालाच भाव म्हणतात. पण याच्यात दुसरा अर्थ फार महत्त्वाचा दडलेला आहे. तो सुगंध आलेला आहे, याला सर्दी झालेली आहे. अवघड आहे ना. सुगंध आहे, याला सर्दी झालेली, नाकात फुल घातलं तरी येत नाही. अशा काही काही पारमार्थिकाच्या तोंडामध्ये ओव्या पाठ आहेत, पण सर्दी झाली विषयाची. काय भाव सुगंध येणार आहे? विठ्ठला विठ्ठला. ऐकत चला, फार मजा येईल तुम्हाला त्याच्यामध्ये. कारण की ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू असल्यामुळं 2-4 बादल्या काढलेल्या कळत नाहीत. मग ते जे सुगंध आहेत, पुन्हा ऐका, त्या सुगंधासाठी फुलाचा जन्म आहे. जगात कोणतंही झाड असू द्या, कोणताही व्यक्ती असू द्या, त्याचा जन्म हा फळासाठी आहे. ते मोक्ष फळ असेल नाही तर भोगाचं फळ असेल. फळ जर नाही मिळालं, तुम्ही आयुष्यामध्ये शून्य आहात. बघा, दोन्ही बाजूनी बोलतोय. संसारामध्ये तुम्ही संसार करणारे आहात तर श्रीमंत व्हायलाच पाहिजेत. नियम आहे त्याचा तो. हे जे आमचे महाराज लोक पैशाची निंदा करून पैसे कमवतात ना, ते विचित्र आहेत. अर्थानाम अर्जने क्लेशः, यांनाच पाकिट देऊ नका बरं. हे भंकस आहेत. जगामध्ये ज्ञानोबरायांनी पहिल्यापासूनच 2 पद्धती ठेवलेल्या आहेत. एक व्यावहारिक पद्धत आहे, संसारिक पद्धत. संसारात जायचं ना तर उच्चतेला गेलं पाहिजे, श्रीमंत व्हायला पाहिजे. एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला सांगायला आले की एक मुलगा माझ्या मागे लागलेला आहे, मी लग्न करू का? त्याला वाटलं असेल मी न्यायाचार्य आहे. त्याचाही भाव वेगळाच आहे ना, न्याय देऊ शकेल. मी आपलं सहज विचारलं, किती वेळ मागं लागलेला आहे? गेले 1 वर्षापासून आहेत. अच्छा, म्हणलं किती वेळ? दिवसातून 5-6 तास माझ्या घराच्या अवतीभोवती असतो. म्हटलं लग्न करू नको. तुम्हाला भाव कळला नाही अजून. लग्न करू म्हणजे का? म्हणजे 6 तास तारुण्यातले तुझ्या मागं घालवतो, कमवणार कधी? कमवणाऱ्याच्या मागे तू लाग. तुझ्या मागे जे लागतात त्याच्या मागे लागू नको. कळालं? काय जीवन काय? भीक मागणाऱ्याच्या मागे तुम्ही लागू नका. भीक मागायला लावतात त्याच्या मागे लागू नका. मराठी कळणं अवघड आहे. भीक मागायला कोण लावतं? जेवढे धर्म आहेत, जेवढे पंथ आहेत, सगळे भीक मागायला लावतात. ती मोक्षाची का असे ना, सवय लावतात, तुम्हाला गुलाम करतात. मला सांगा, मुक्त व्हायचंय आणि बंधनात टाकतायत, असं वागा. नाही कळलं अजून? काय व्हायचंय? मुक्त व्हायचंय, मोकळं सोडायचंय ना. बंधनात का टाकायचंय? ते बंधनात आहेत.
तुम्हाला मुक्त पाहू शकत नाही, एकट्यानेच का दुःख भोगायचं. पंथ, धर्म या सगळ्या गोष्टी, याचा अर्थ मग काय नियमात वागायचं नाही का? माझा मुद्दा वेगळा आहे. नियमात वागणं वेगळं, मुक्त वागणं वेगळं. मुक्त कधीही चुकीचा वागत नाही आणि नियमात वागणारी माणसं अंतःकरणातून कपटी असतात. अनुभव घेऊन पहा. गुंड निदान चॅलेंज करतो, आव्हान देतो, पण हे आतल्या गाठीचे जे लोक आहेत ना, हे जवळ राहून गाठा करतात. ज्यांच्या ज्यांच्या क्लिपा आलेल्या आहेत ते जवळचे लोक आहेत. कोण रेकॉर्डिंग करते? त्याची रेकॉर्डिंग कोण करते? माझ्या जवळ असेल एखादा तर रेकॉर्डिंग करेल ना. हे इतके घातक आहेत. म्हणजे पायाजवळ येतात, पाया पडतात, पायाची सेवा करतात आणि कधी पाय कापले कळू देत नाही. फार समज 6 तास तारुण्यातले तो एका व्यक्तीच्या मुलीच्या मागे घालवतो, पुरुषार्थही नाही. लक्षात ठेवा. एक नाही कळलं, दुसऱ्या भाषेत सांगतो. अभ्यास न करता एकाच अभंगावर आयुष्य काढतो. सगळेच कीर्तनकार आहे म्हटलं, तुम्हाला कोण बोलणार आहे? जाईल. काय काय महाराज लोक एवढे हुशार आहेत. आता सप्ते आमचे पण असतात, फक्त अभंग बदलतात, विषय बदलत नाही. मी म्हटलं अरे असं का करतो? कधी कधी विषय बदल. आपण एक निष्ठा आहोत, विषय बदलायचा हा भाव, तो का मागे लागतो हा भाव. आता पुढचा टप्पा आहे का? एखादा श्रीमंत आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलतो. हे सगळे व्यवहारातले दृष्टांत कळले पाहिजे बरं का. श्रीमंत आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलतो. तुम्ही तुमची लायकी तपासा, खरंच तेवढा मोठा माणूस आपल्याशी बोलण्याच्या लायकीचा आहोत का आपण? कल्पना करा. तरी तो बोलतो, याचा अर्थ आहे तुम्हाला वापरायचं आहे. हा भाव. भाव शब्दाकडे सतत लक्ष द्या बरं का. हा काय भाव आहे, फार महत्वाचा आहे. सत्ताधारी माणसं निवडणुकीच्या काळात पाया पडतात. खरंच पाया पडतात का? ते भाव वेगळा आहे. त्या बघ नीट आहे का? कृती वेगळी, कृती विनम्रतेची, भाव वेगळा. अगदी सोप्या भाषेत सांगतो, सगळं देखणं रूप परमार्थाचं, मन संसारिकाचं. इथे परमार्थिक लोक मात खातात. ते पूर्ण परमार्थिक आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या नियमाचं पालन करतात, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर परमार्थिकाचं तेज दिसत नाही, अध्यात्मातला आनंद दिसत नाही. भाव वेगळा आहे. कारण की कर्माचाच मोह आहे. नाही कळालं? मोह कशाचा आहे? कर्म. ही आळंदीतली म्हणा, परमार्थातली सगळ्यांची परिस्थिती, संन्यासी असो परमार्थिक असो, कर्माचाच मोह आहे. त्याच्यामधून मी गेलोय बरं, ह्या प्रकरणामधून. जेव्हा आम्ही आळंदीमध्ये शिकायला होतो माझा अभ्यास चांगला होता, चांगल्याला आवडत नव्हता. मग त्यांची तक्रार काय असायची बघा. आळंदीत तुम्ही अभ्यासाला आलाय, तुमची प्राथमिकता अभ्यास आहे. कधीतरी तुमच्या जीवनात प्रसंग आला तर तुम्ही एकदा चांगल्या विद्यालयामध्ये जे टॉपचे IIT टाईप जाऊन बघा. सगळी मुलं कोणी हाफ चड्डीवर आहे, कोणी स्लीपरवर आहेत, कोणाची केसं वाढलेली. देश चालवतात महाराज ते. त्यांच्या वागण्याकडे ना हाफ चड्डीकडे बघू नका, देश चालवतात. मोठे मोठे जे ब्रिज तयार होतात हे काय राजकारणी करतात का? हे गल्ली बोळातले लोक करतात का? याचं वजन किती, त्याचं वजन किती, तो याच्यावरून विमान कसं जाईल, गाडी, हे सगळे बुद्धिमान लोक आहेत महाराज. यांच्या वागण्याकडे पाहायचं नसतं, यांच्या उत्पत्ती काय यांच्या बुद्धीतून, त्याच्याकडे आपण आनंद घेतो. तुम्ही मोबाईल वापरताय, तुम्हाला काय माहिती कुणी संशोधन केलं त्याचं? टॉपचा करत जाता, पण ती जी संशोधन करणारी माणसं आहेत ती वेगळी, त्यांची बुद्धी महत्त्वाची. अभ्यास करणाऱ्या माणसाला गीतेने देखील सूट दिलेली. जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. शब्द ब्रह्माच्या पलीकडे वागतो, त्याला शब्द ब्रह्म बाधत नाही जो अभ्यास करतोय. तुकोबारायांची फार सोपी भाषा आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी, एवढं कठीण सांगितलं एवढ्या सोप्यात ते सांगतात.
विठ्ठला विठ्ठला. तो जो अभ्यास करणार आहे तो 16-16 तास अभ्यास करतो. आणि जे खानदानी बुद्धिमान आहेत त्याला असं म्हणत नाही की सकाळी उठला का, ब्रश केला का, नाही कळालं, प्रदक्षिणा केली का, त्याचं रिझल्ट काय, ज्या हेतूसाठी तो प्रयत्न करतोय त्याच्यात तो कितपट पुढं गेलेला आहे. तीच माणसं देश चालवतात. संपूर्ण आत्मसमर्पण त्यांनी केलेलं आहे, जीवन दान दिलेले आहेत, मग भाव जन्माला येतो. विठ्ठल दुसरा टप्पा. किती टप्पे लक्षात राहतील बघा बरं. दुसरा टप्पा. मग जी लोक कर्मकांड करतात, कर्म करतात, त्यांचं काय, ती त्याच्यावरच मोहासक्त. आणि फार सुंदर सांगतात बरं का शास्त्रीजी. 57 वाऱ्या पूर्ण झाल्या. लक्षात आलं काय झालं, हे कर्मकांड तुम्ही पूर्ण केलं म्हणजे काय माऊलीवर उपकार केले का. माऊलीसाठी आलात, मोजण्यासाठी आलेला नाही. आई जेव्हा जेवण देते ना त्या चेहऱ्याहून तिला कळतं की याचं पोट भरलं का नाही. भाकरी मोजत नाही. आणि जिथं भाकरी आणि घास मोजले जातात त्याला व्यवहार म्हणतात. तिथं जेवण करू नये माणसाने. तुमच्या प्रत्येक कृतीवर. तसं ज्ञानेश्वरीतला जो मूळ आहे तो भाव आहे, बाकी त्याला कवर आहे. आणि जो दृष्टांत तुम्हाला मी आत्ता सांगितला त्याच्या ओव्या सांगतो तुम्हाला. उठलिया भावारूप. ज्ञानोबा शब्द पहा कसे, उठलिया, उठ, भाव उठला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. पक्की पाठ करून ठेवा ही ओवी, तुमच्या कामाला येईल. माऊलीचं काय गजब असेल ते गजब असेल, पण ते एका झटक्यात मुठ्ठीमध्ये सगळं विश्व आणतात. ज्ञानोबा आहे. उठलिया भावारूप. भाव अंतःकरणात उठला पाहिजे. कधीतरी तुम्हाला उठलाय का भाव. निंदा, द्वेष, मत्सर. आणि मीडियावाले सुद्धा असे आहेत महाराज, काही काही गोष्टीची खरंच आवश्यकता नाही आपल्याला. युरोपमध्ये बर्फ पडला, या बातमीच्या आळंदीतल्या वारकऱ्याशी काय गेलं तिथे. तुम्ही बातम्याचं विश्लेषण करा. जपानमध्ये भूकंप आला, ते लोक आहेत ना सहन करणारे, त्यांचा देश आहे ना. आणि तुम्हाला असं वाटतं, याला मार्केटिंग म्हणतात बरं का, नको असणाऱ्या गोष्टीची सवय लावणं, हे माहिती पाहिजे ते बुद्धी सडून जाते महाराज. बुद्धी लहान आहे. कचरा किती गोळा करणार हो. आणि त्या जागेमध्ये कचरा ठेवण्याच्या ऐवजी एक हिरा ठेवा ना, एक ज्ञानोबांचा शब्द ठेवा, जगामध्ये प्रकाशित व्हाल, जगात प्रकाशित व्हाल. काय कचरा बोलतात, ही पण ओवीच आहे. आणि जेवढे कचरा ठेवतात तर ज्ञानोबांनी फार गोड उपमा दिलेली आहेत. उकिरडा हा कचऱ्याने मोठा होतो. मी तुम्हाला बोलतोय. उकिरडा, फुगे केर धालेपणे, उकिरडा जायचा. हे ज्ञानोबा कळणंच अवघड आहे. जितका कचरा गोळा कराल तितकं तुम्ही मोठे व्हाल असं तुम्हाला वाटतं. फुगे, फुगे शब्द आहे, अहंकाराने फुगतो. शास्त्रीजी तुमच्याकडं नाही. केर जमा करून जो फुगतो त्याला कचरा म्हणतात. हिरा खूप आहे ना, खिशात ठेवून निघून गेलेला असतो. फुगे केर. म्हणून खूप ज्ञान विषयाचं गोळा केलं, कचरा गोळा केला. खूप माहिती आहे तुम्हाला, म्हणजे काही मिळालं असं नाही. वांज ज्ञान आहे ते, नपुसक ज्ञान आहे. तुम्हाला सगळं ज्ञान आहे, ब्रँडचं ज्ञान आहे, विमानाचं ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे. आणि चपराशीची नोकरी करतो. काय त्या ज्ञानाचा उपयोग नाही. पण ते आणि नाही ऐकलं नाही ह्या लोकांचं, मग बघायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. चांगला कीर्तनकार होता, छान कीर्तन करत होता. ठेवलं त्याचं कीर्तन. आणि काय झालं असेल 2 कीर्तनामध्ये भांडणं वगैरे. मनुष्य म्हणलं की प्रत्येक माणसामध्ये उणिवा असतात.
हा संसाराचा गुणधर्म आहे. संसारात जर माणूस पूर्ण झाला ना तर पूर्णतेसाठी नवीन परमार्थ करायची गरज नाही. मग संसाराचं लक्षणच अपूर्ण आहे, पूर्ण नाही आहे ते. पूर्णतेसाठी प्रयत्न आहे, नाही तर अपूर्णता असतेच. मग तो कीर्तनकार खास वेळ काढून माझ्याकडे आला. नीट ऐका, 2 गोष्टी त्याच्यामध्ये आला आणि त्या कीर्तनकाराच्या जीवनाबद्दल त्यांनी मला सांगितलं. काय शास्त्राची तुम्हाला माहीत नाही, तुम्ही असे तुम्ही तसे. नाही कळली मराठी नाही ना. तो काय म्हणतो, शास्त्राची तुम्हाला माहीत नाही. तुम्हालाही माहीत नाही मी काय बोलतोय. कचरा, याचं ज्ञान मला असायला पाहिजे. जो उकिरडा आहे तो दुसऱ्याला उकिरडा बनवतो, हा अर्थ आहे. ज्याने कचरा गोळा केलेला आहे त्याचा कचरा तो आपल्या डोक्यात टाकतो. सावध व्हा, ऐकूच नका. विठाला विठाला. अरे असेल 1000 लोक आहे, 700 कोटी लोक आहे जगामध्ये. उणिवा असतील, काय उणिवा असून असणार आहेत. काम क्रोधाच्या कथा, कोणत्याही माणसाच्या कथा ऐका तुम्ही, ह्या 2च कथा आहेत. कामाविषयी बोलेल नाही तर क्रोधाविषयी बोला, आहे काय त्याच्याविषयी. त्याच्यात पुन्हा पुन्हा तीच कथा नवीन नवीन लोकांनी ऐकायचे का. भारतीय सिनेमा सुद्धा गजब आहे बरं का. सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याची लव्ह स्टोरी संपत नाही. म्हणजे याच्या अतिरिक्त भारतात काहीच नाही. हे सिनेमा दाखवतात. कधी संत दाखवा, कधी तत्वज्ञान दाखवा, कधी विशालता दाखवा. भारताने काय काय संशोधन केलंय ते दाखवा. किती क्रांती गेली. गेल्या 4000 वर्षापासून जे भारताचं तत्वज्ञान आहे त्याच्या तत्वज्ञानाच्या जीवावर जग मोठं झालेत, याला भारत म्हणतात. कोणाला तत्वज्ञान माहिती आहे. इंडियन फिलॉसॉफी जगामध्ये इंग्रज आले आणि तत्वज्ञान घेऊन गेले, आणि ते आल्याबरोबर त्यांचे कमी कपडे आपण घेतले. तुम्ही सगळं अनुभव घेऊन पहा. त्यांचं वागणं, त्यांच्या लेवलला आपल्याला जाताच येत नाही. विठाला विठाला विठाला. IITचा पोरगा आहे, ग्रॅज्युएट होऊन पुन्हा मोठा झालेला आहे, PhD झालेली आहेत IITमध्ये, आणि तो हाफचट्टीमध्ये चाललेला आहे. तुम्ही चालाल का. अरे त्याचं ब्रेन लेवल काय आहे. माझा मुद्दा फार वेगळा आहे. काय उच्चता आहे त्याची, किती अभ्यास केला आहे त्यांनी. लगेच त्याच्याकडे पाहून तुम्ही हाफचट्टी घालणार. मी तुम्हाला बोलतोय, एखादा महाराज आहे, घातला असेल जॅकेट त्यांनी, कॉपीज का. माझा मुद्दा वेगळा आहे. कोणत्याही माणसाचं अनुकरण करू नका, ही ज्ञानेश्वरी शिकवते. अनुकरण म्हणजे बद्धता, आणि आहे तसं वागणं म्हणजे मुक्तता. आहे तसं जे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वागा. तुम्ही उमलाल, मोठे व्हाल, श्रीमंत व्हाल, आतून आनंदी व्हाल. नाही लक्षात येत लोकांच्या. आणि जेव्हा तो उणिवा सांगतो एखाद्याच्या जीवनातल्या, तो कचरा गोळा करतो. मला पण कधी कधी हौस असते, बोर झालो ना, मी 2-3 लोकांना फोन लावतो. काही ती गोड खाऊन खाऊन आहे ना, कधी कधी असं वाटतं तिखट असलं पाहिजे. जीवन आहे, त्याला फक्त फोन लावला ना, काय चाललंय आळंदीमध्ये, एवढं एकच सूत्र. अर्धा तास जेवढे महिने त्याला फोन झाला नसेल तेवढ्याची स्टोरी पूर्ण सांगतो. याचं असं झालं, त्याचं असं झालं, याची पळून गेली, याचं सगळं. माझा मुद्दा आहे का, आळंदीमध्ये ब्रह्मचारी राहून काय गोळा केलं त्यांनी, नाही लक्षात आलं. तुमच्या हातानं तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त करता, आणि जो बुद्धिमान आहे, बुद्धिमान आहे, त्याला नावं ठेवता. हीच तुमची लायकी. विठाला विठाला. आणि हे सगळं माऊली सहन करते. आम्ही तरी निदान टीका करू शकतो, माऊली तर काहीच करत नाही. नाही कळालं. माऊलीचा अर्थच तो आहे. मला सांगा, 9-10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला कळत नाही. तिच्या आईला कळतं का नाही, बोला ना. तिला कळत नाही. आईला शेजार पाजारचे लोक येऊन त्या आईला सांगतात, बघ तुझा तो पोरगा नीट वागत नाही. नाही नाही, त्या आईबद्दल बोलतात, ती ऐकून घेते.
आईला माहिती आहे आज कळत नाही, उद्या कळेल. आईची भावना, शब्द कसे आहेत, छोटे शब्द आहेत पण अतिशय, आज कळत नाहीत पण उद्या त्या मुलाचा नकळतेपणा सहन करून प्रेम करणं याला माऊली म्हणतात. नकळतेपणा सहन, माझा मुद्दा फार गंभीर आहे. नकळतेपणा सहन करणं याचं नाव माऊली. अहो शब्दाच्या उणीवा 50 काढतात. काय काय कीर्तनाला आले ना पहिले विचारतात शास्त्री चुकतो कुठं. आणि माझा स्वभाव असा आहे, माझ्या सगळ्या ओव्या जवळजवळ चुकीच्या निघतात, कारण की मला जेवढं पाहिजे तेवढंच घेतो. ते जे के अथवा येतच नाही तोंडामध्ये. हे तुकडे उचलले की याला वाईटच. दुसऱ्या दिवशी तो फोन करून मला सांगला, शास्त्री ती ओवी बरोबर नाही आली. म्हटलं भाव बघ ना, त्याच्यावर कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला कुठं कमी जास्त पाहत बसलाय, नेमकं काय ऐकायला येतो. म्हणून पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये भाव उठला पाहिजे. आणि हे मार्केटिंगचे लोक उठू देत नाहीत, याला बद्धता म्हणतात. एखाद्या संप्रदायामध्ये गेला, एखाद्या धर्मामध्ये गेला, एखाद्या माणसाला तुम्ही गुरु केलं, पहिला तो नियम सांगतो, याला म्हणतात दाबणं. लक्षात आलं, याला म्हणतात दाबणं. आणि दाबत असताना 1000 प्रकार देतो. बघा गुरुचा द्वेष करायचा नाही. कृष्णापासून आत्तापर्यंत गुरुचा द्वेष करणारे कधी तरले नाही. हाच तरलेला नसतो. भीती दाखवणं म्हणतात. प्रत्येक धर्म बघा, प्रत्येक धर्मात जा तुम्ही, भीतीच दाखवतात तुम्हाला. आई भीती दाखवत नाही. आई म्हणजे माऊलीवर, पुन्हा नाही तर आईकडे जाणार. आई कधीच भीती दाखवत नाही. माऊलीच्या कोणत्याही ओव्या काढा, एक पण भीती दाखवलेली नाही. 9व्या अध्यायात तर माऊलीने एवढं गजब केलेलं आहे. 9व्या अध्याय वाचा तुम्ही. जगात जेवढं पाप करू शकत नाही तेवढा पाप केलेला पोरगा असू द्या, माऊली म्हणतात मी त्याला जवळ घेतो. विठ्ठला विठ्ठला जास्त सांगण्यापेक्षा तुमच्या वंश परंपरा पहा ना, कधीपासून वारकरी झाल्यात. त्याच्या अगोदर काय होतं. भगवानगडाचा तर इतिहास असा आहे महाराज, आमच्याकडे ढेकणाप्रमाणे माणसं मारत होते मराठवाड्यामध्ये. तुम्ही मला काल एक जण बोला तुमच्या बीडला लेच प्रकरण चालू आहे. म्हणलं लय छोटं आहे ते, हे अजून बोलाबोलीवरच आहे. भगवान बाबाच्या काळात ढेकणासारखी माणसं मारत होते, तपास लागत नव्हता म्हटलं. आणि त्या सगळ्याला माळी घालून परमार्थात भगवान बाबांनी आणलं. ऐश्वर्य संपन्न भगवानकडे माणसाने फुडलेला आहे तो भगवानकडे, काहीच करावं लागत नाही. हे म्हणजे माझा अर्थ लक्षात. कोण आहेत हे लोक? डाकू होते, न कळते पण सहन केलं, न कळतेपणावर प्रेम केलं आणि त्यांना जवळ केलं. अपेचेत सुदुराचार, नुसतं दुराचारी नाही, सुदुराचार्य, उत्तम पद्धतीनं वाईट करणारा. विठ्ठला तो बदलला. माझा मुद्दा लक्षात, बदलला, जवळ घेतलं आणि तो कीर्तन करायला लागला. हे ज्ञान बरं आहे. त्याला माऊली असं सगळे संत आहेत ना महाराष्ट्रातले, हे माऊलीकडे पाठवतात. आणि ज्या संतांनी माऊलीकडे नाही पाठवलं, जवळ ठेवलं ना, ते बद्धच केलं म्हणून सांगा, त्याला मार्केटिंग नाही. अर्थ कळाला? जो संत ज्ञानेश्वरीकडे पाठवत नाही तो तुम्हाला ज्ञानी बनवू इच्छित नाही. अज्ञानी ठेवायची भावना आहे, हा भाव आहे. कुठं जायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही. शहाणा होईल ना तो. आणि तो शहाणा झाला की आपल्या डोक्यावर किती असंशय, आपले संशय किती किती मजबूतीनं माणसं पकडून ठेवलेत. काही काही धर्म असेत महाराज, पंथ असे दुसऱ्याचं वाचूच देत नाहीत. म्हणजे एका धर्मामध्ये ज्ञानेश्वरी वाचलं तर पाप लागेल म्हणून सांगत होते. ते चुकून त्यांनी यूट्यूब ऐकली आणि त्यांनी मला फोन केला, महाराज ती यूट्यूब ऐकली पण आमच्या धर्मामध्ये, आमच्या लोकांमध्ये ज्ञानेश्वरी वाचणं पाप सांगितलेत. म्हटलं सोड आणि मुक्त हो. लक्षात आलं? ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत फार गोड आहे, वेगळ्या अर्थाने आलाय पण त्याचा भाव वेगळा आहे. एक सामान्य माणूस, फार डोकं चालत नाही त्याचं, सतत त्याला असं वाटायचं की मी हरवलो जातो का काय.
म्हणून आईनी त्याच्या पायामध्ये दोरा बांधला. बघा, दोरा बांधला. सांगितलं जोपर्यंत दोरा आहे तोपर्यंत हरवणार नाही. आता दोऱ्याने किती तक धरावा. पडला एक दिवशी दोरा आणि त्या मुलाला असं वाटलं की मी हरवलो. मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. बास गोड शब्द तर, मी तो नाही आहे, माझी चोरी झाली, हरवलो गेलो मी. या लोकांना एकत्रित करणारी टोळी आहे, हा भाव आहे माझा. असे जे कच्च्या बुद्धीचे लोक आहेत, श्रद्धाळू लोक आहेत, श्रद्धाळू लोक आहेत, यांना गोळा करून व्यवसाय करणारी या जगात मंडळी. मला सांगा, एवढा धर्माचा प्रचार झालेला आहे, एवढं मोठं मोठं वातावरण तयार झालेलं आहे आपल्या भारतामध्ये. गणपती बघा, नवरात्र बघा, कधी मुक्त झाला, ज्ञानी झाला असं ऐकायला मिळालं. मी टीका नाही करत, वास्तव सांगतोय तुम्हाला. कुठल्या तरी बंधनामध्ये तुम्हाला बांधलं जातं आणि तुमच्या अस्तित्वाची चुकीची जाणीव करून दिली जाते. तुम्ही भक्त आहात, शिष्य आहात, हे वागायला नाही पाहिजे. ज्ञानासाठी विरोध. काही काही धर्म असे आहेत दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. ज्ञान ऐकू नये का? माझा मुद्दा वेगळा आहे. ज्ञान ऐकू नये का? नाही नाही, शहाणं होणं हे पाप आहे त्यांच्या पंथामध्ये. तुम्ही भाग्यवान आहात जिथपर्यंत ज्ञानेश्वरीत आलात. पण ज्ञानेश्वरीत येताना का एखादा मध्ये पंथ सापडला, मठ आणि फड सापडला, पुन्हा तुम्ही गेलात, नाही कळालं तुम्हाला. तिथं अडचणच आहेत. आपला संप्रदाय म्हणजे काही कोण सांगणारा नाही का? मग काय नियमात वागायचं नाही का? समाजशास्त्र वेगळं आहे, अध्यात्म वेगळं आहे. जेव्हा आपण समाजामध्ये उतरतो, समाजाच्या नियमाप्रमाणे वागतो, आपल्या अंगावर कपडे असतात, 2 टाइम शाकाहारी जेवण करतो, हे जीवन वेगळं आणि अध्यात्मातलं जीवन वेगळं, अनुभूतीतलं जीवन वेगळं. म्हणून ह्या टप्पे त्याच्यामध्ये पहिल्यांदा बीज लावलंय तुम्ही जमिनीमध्ये, हा पहिला टप्पा आहे. तुमच्या जीवनामध्ये परमार्थ सुरू झाला. ज्ञानेश्वरीचे शब्द तुमच्या अंतःकरणामध्ये उतरले आणि मग ते शब्द पुढं आले. तसं वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर काही लोक ओव्या पाठ करतात. हा पहिला टप्पा आहे. ओव्या पाठ करणं पहिला टप्पा आहे. त्यांना जर विचारला अर्थ काय ते सांगत नाही. दुसरा टप्पा प्रवचनकाराचा आहे. त्यांची जेवढी कॅपॅसिटी तेवढा ते अर्थ सांगतात. काय सांगतात? अर्थ. पहिला शब्द आहे, दुसरा अर्थ आहे, तिसरा रसवृत्ती म्हणतात त्याला. आमच्यात रस सांगायचे पण रंगवून सांगणं, त्याला कला म्हणतात, वक्तृत्व म्हणतात, रस. हा तिसरा टप्पा आहे. आता जो समाज आहे ह्या 3 ठिकाणी कुठंतरी अडकतो तो. आमच्या काळात एक कीर्तनकार होता, एकदम सामान्य कीर्तन करत होता, पण प्रत्येक शब्दाला एक तो नाव देत होता. बघा, प्रत्येक शब्दाला एक नाव देत होता. कसं नाव द्यायचा? न्यायशास्त्रात असं सांगितलंय, सांख्यशास्त्रात हे आलेले आहेत, पद्मपुराणात हे आलेले आहेत, ब्रह्मवैवर्त पुराणात हे आलेले आहेत, भागवतात हे आलेले आहेत. तो त्या 2 तासामध्ये जेवढे शास्त्र आहेत त्या सगळ्याचे नावं सांगायचे. आणि कीर्तन झाले की लोक तारखेला मागेच. सांगत काहीच नव्हता, फक्त नावं पाठ होते. काहीच नाही, कोणत्याच केसातलं काही नाही, सगळं खिशातलंच, पण नावं. मग मी वेगळं त्याचं कीर्तन ठेवलं. काय अभ्यास आहे त्याचा? 6 शास्त्र, 18 पुराण सांगतो तो माणूस. नाही कळालं? कळालं का नाही? ऐकणारा किती बुद्धिमान आहे. तो पाठांतराचा वर्ग आहे, तो अर्थाचा वर्ग नाही आहे. कुठेही काही विकू नका. आणि जो पाठांतराचा वर्ग मांडणारा आहे त्याला तुम्ही सांगू नका रे त्याच्यापेक्षा मी विद्वान आहे असं सांगू नका. तुमच्या अंगावर येईल ते प्रकरण. उलट तुम्ही पुष्टी करा, अरे वा छान आहे, विद्वान आहे. मग त्याला भरून येतं की माझी निवड व्यवस्थित आहेत. याला म्हणतात अहंकाराची पुष्टी. माझ्याकडे अनेक पंथाचे लोक येतात,
महाराज आमच्या गुरुने असं सांगितलं मी अजिबात कुणाचं खंडन करत नाही. कशाला भांडणं विकत घ्या, अगोदरच काय कमी आहेत का? येतात लोक, महाराज आमच्या गुरुने असं सांगितलं, हो छान एकदम उत्तम, बरं वाटलं, हो प्रश्नच नाहीत. ते एवढे खुश होतात, शास्त्रीसारखा माणूसच नाही. अज्ञानाला गोंजारण्याने अज्ञानी भक्त होतो हे कळत नाही तुम्हाला. दुसरा टप्पा आहे, तो म्हणतो तुझं पाठांतर भरपूर आहे पण अर्थ काय, वक्तृत्व काय. मग एक वर्ग असा आहेत कीर्तनकार, तुम्हाला सगळ्याला माहिती, त्याच्या कीर्तनात ज्याला झोप येते त्याने जाऊन झोपायचं. ते अर्थप्रधान लोक आहेत. एकदा त्यांनी प्रक्रिया सुरू केली, अर्थ सुरू केले ना, त्याला म्हणावं लागतं सांगणाऱ्याला झोपू नका. फार महत्वाचं आहे बरं का अर्थप्रधान वक्ता आहे तो. आणि तिसरा आहे, त्याच्या कीर्तनात झोपत नाही, तो रसवृत्तीचा आहे. अर्थामध्ये जे रसवृत्ती आलेली आहेत, सांगायचं तेच पण टेक्निकनी सांगणं, याला रसवृत्ती. हे स्टेप्स आहेत, ह्या ज्ञानोबारायला मान्य आहेत, ते सांगतोय तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, उठलिया भावा, त्याला रूप द्यायचंय. जो निर्गुण निराकार भाव आपल्या अंतःकरणामध्ये जागा झालाय, ज्ञानोबाराय म्हणतात, त्या निर्गुण निराकार भावाला उठल्यानंतर अनुभूतीला एक रूप द्यायचे. उठलिया भावा रूप, आणि त्या रूपाला कलर करायचं आहे, देखणं रूप आणायचं आहे त्याला. आणि रूप आल्यानंतर त्याच्यामध्ये क्षमता आली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात रसवृत्तीचे वडप. उठलिया भावा, त्याचं रूप किती लक्षात राहते बघा तुम्ही. आणि त्या उठलेल्या भावामध्ये रसवृत्ती, आणि ती रसवृत्ती चातुर्याने वापरणं. चातुर्या म्हणे पडप, बघा, म्हणजे उठलेल्या भावामध्ये रस आणि त्या रसामध्ये चातुर्य, आणि तो भाव पहिल्या चरणात सांगतात. जनाबाई म्हणते बरं काय, कळलं पाहिजे. जनाबाई सांग, तो भाव अक्षराच्या गाठीत आहे. तो भाव अक्षराच्या गाठीत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातली गाठ सोडावी लागेल. तुका म्हणे सोडिल्या, आणि मग ही गाठ सोडावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या गाठीकडे जात असताना ह्या तिघात तुम्ही अडकलं नाही पाहिजे. कधी कधी ज्ञानोबाराय सुद्धा असं विनोद करतात, ते कळत नाहीत. त्या ओवीच्या उच्चारण्यावर डिपेंड आहे. एरू लोक वाक्चातुर्ये होईल सुखिया. एरू लोक वाक्चातुर्य होईल असे म्हणतात बघा. हीच ओवी आहे, ही उपेक्षात्मक ओवी. इतकी चांगली म्हणल्यामुळं तुम्हाला माऊली गोड वाटतात, पण या ओवीचा भाव कळला तर माऊलीचा तिखटपणा कळतो. एरू, ज्याला भाव कळत नाहीत, ती जे एर आहेत, भाव न कळेर लोक, माणसं
वाक्चातुर्य होईल सुखी, असा अर्थ. जे इतर सामान्य लोक आहेत ना, ज्यांना भाव कळत नाही, ते माझ्या बोलण्यावर खुश होतील. द्या सोडून, द्या तुकडा टाकून द्या, हा अर्थ आहे. एअर लोक, लोक म्हणत असताना संत शब्द नाही, जिज्ञासू नाही आहे. वाक्चातुर्य, ज्ञानोबा म्हणतात माझ्याकडे वाक्चातुर्य आहे. अहो छोटं छोटं वाक्चातुर्य असलं तर लाखभर रुपये रोज कमवतो माणूस. हे ज्ञानोबारांचं वाक्चातुर्याची लेवल काय होईल हे याचं काय करून बसलं. पण जो भावज्ञ आहे त्यालाच चिंतामणीचे गुण प्राप्त होतात. बघा, सुखिया होणं त्याला दुःखाची जागा शिल्लक आहे. एकदा ज्ञानेश्वरी ऐकली, समाधान वाटलं, छान बोलतात बरं, पुन्हाच दुःख सुरू होतं. कारण की ज्ञानेश्वरी ऐकण्याच्या काळात सुख आहेत, ते वाक्चातुर्य आहेत. पण भाव न कळाल्यामुळं माणसात परिवर्तन होत नाही. आणि माणसात परिवर्तन झालं नाही की मग दुःख आहे तसं जीवनामध्ये येतं. मी महाराज लोकांचं बोलतोय बरं, सगळं त्यांच्याकडे आहे पण भाव बदलत नाही. भाव नाही बदलला, त्या आतून संसारिक आहेत, बाहेरून पारमार्थिक आहेत. ते सांगतात काय, पुन्हा आहे का, याला महत्त्व नाही. भावज्ञ असेल तर तो त्याच्यावर उपकार करेल. जर रसवृत्तीचा असेल, अर्थवृत्तीचा असेल, शब्दवृत्तीचा असेल, तो जगेल, लोक सुखिया होईल. हा सुखिया नाही होणार. विठ्ठला विठ्ठला जड नाही चाललं ना, तुमचे चेहरे दिसायला लागले जरा. लोक सुखी होतात, सांगणारा सुखी होत नाही, हा अर्थ आहे. तुमच्या बोलण्यानं लोकांना समाधान मिळेल, पण तुम्ही भावज्ञ नसल्यामुळं तुम्ही दुखी राहाल. मग कधी कधी वयोवृद्ध झालेल्या कीर्तनकारजवळ बसा, ते त्यांचा दुखवटा सांगतात. आमच्या काळामध्ये जुनी कीर्तनकार आहे, मी फार गंमत करतो त्यांची. आता तारखा बंद आहेत ना त्यांच्या, नवीन लाट आलेला असतो, जुना लाट काढलेला असतो. मग जुन्या लाटाला जर विचारलं काय, आत्ताच्या पोरांना अभंगावर बोलतच नाहीत महाराज. मग तुम्ही अभंगावर बोलून काय दिवा लावलाय, कुठं परमार्थ बदललाय. उलट या तरुण पोरामुळे गर्दी तर व्हायला लागली हो. मला एखादी विचारलं, महाराज कीर्तनकार पैसे घेतात, तुमचं काय मत आहे? म्हणलं देतंय कोण? म्हणजे लोक देतात, मग तू का जळतोस, तुझा काय संबंध आहे, तू कधी कीर्तन ठेवलंय का? म्हण नाही. मग जे देतात घेतात त्यांचा विषय, तुझा विषय लक्षात ठेवा. दुखवटा. तुम्ही आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली, जवळ बसणारा जर समाधान नाही मिळालं ना, तुम्ही शून्य आहात. तुमचा परमार्थ विकला गेलेला परमार्थ आहे. म्हणजे ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलेलं या बाबतीमध्ये. सुंदर स्वयंपाक असावा आणि तो स्वयंपाक पळीने केलेला असावा. खाणाऱ्याला आनंद आलावा, पण पळी मात्र वाढणारी उपवासी असते. ज्ञानेश्वरी वाढणारे उपवासी आहेत. अध्यात्म वाढणारे भारतातले लोक उपवासी आहेत, खाणारे सुखी आहेत. जे वाढतायत ते ज्ञानोबारांचं मटेरियल आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला नावं ठेवता येत नाही. चुकीचं का सांगेन, अर्थ सांगतील, शब्द सांगतील, रसवृत्तीने सांगतील, पण माऊलीचं मटेरियल आहे. पण तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण की ती गाठ सुटली पाहिजे भावाची, आणि तो भावच महत्वाचा आहे. हो विठ्ठला ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचं खूप सुंदर प्रकरण आहे. अर्जुन नावाचं पुस्तक सुद्धा आहे, तसा त्यात लिहिलेलं आहे. मी दोघं जण दोस्त आहेत, एकदम सामान्य पद्धतीने ऐका. देव आणि भक्त असं काही डोक्यात फार विचार नका आणू. दोघं जण मित्र आहेत, अर्जुन आणि भगवान कृष्ण, आणि मित्रत्वाच्या नात्याने युद्धावर आलेले आहेत. आणि मूर्खपणा झालाय अर्जुनाकडून, कळतंय. पण प्रेमामुळं भगवंताला तो बोलतो. नीट ऐका.
भगवंताला बोलतो. त्याचं बोलणं बरोबर आहे का भाव बरोबर आहे? बोला ना. त्याचं जे बोलणं आहे ना ते बरोबर आहे का भाव बरोबर आहे? तो सगळा चुकलेला आहे. त्याला भावही चुकलेला आहेत, बोलणंही चुकलेले आहेत. तो बरोबर आहे म्हणून सगळं सहन होतं. हे कळायला वेळ लागतो तुम्हाला. बोलणं चुकीचं आहे त्याचं, देवावर आक्षेप आहे त्याचा. भगवंताला बोलतो तो. तुला काय कळतं का समाज व्यवस्था भ्रष्ट करतोस? शंकरे नरकाय ऐव वगैरे शब्द का फार घातक शब्द आहे ते. आणि बघा शायनिंग कशी आहे, तुम्हाला अजून ती संस्कृत कळत नाही म्हणून बरं आहे. तो भगवंताला काय म्हणतो माहिती का? देवा तू म्हणशील की हे दुर्योधनाला कळत नाही का? येते पेते न पश्यंती. मूर्ख आहे ते. नाही झालं. तुम्ही सुद्धा एवढं कळलं बस झालं. कुत्रं आपल्याला चावलं म्हणजे काय आपण कुत्र्याला चावायचं काय? हे नपुंसक तत्वज्ञान आहे. धर्म टिकणार नाही. नाही लक्षात ठेवा. कुत्र्याला ठोकलं पाहिजे याचं नाव आहे माऊली. समोरचा माणूस रेबीजनी मरतोय चावल्याने तरी म्हणतो आपण काय कुत्र्याला आपण चावू नये कुत्र्याला, पण मारावं. हे लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय अहिंसात्मक नाही. पुन्हा समजून सांगतो. हे पहा, मुक्त अवस्था एका माणसासाठी आहे आणि सगळ्यासाठी समाज व्यवस्था. ज्याला मुक्त व्हायचंय, नीट ऐका सिद्धांत, ज्याला मुक्त व्हायचंय त्याने परमार्थाच्या बंधनात वागायचंय. त्याच्यासाठी परमार्थाचं बंधन आहे मुक्त होण्यासाठी. त्याने संसारिक बंधन. लोक खिचडी करतात. आम्ही वारकरी आहोत, मग आम्हाला हे जमत नाही, मग आम्हाला हे करावंच लागते संसारातलं. अरे तू एक ठरव ना. एक तर संसार आहे ना पूर्णपणे कर, त्यातून तुला नलगती साया असं व्यवस्थित कर, त्यातून तुला देव भेटेल. परमार्थात आला ना, परमार्थ शुद्ध कर. विठला विठला आणि जो व्यवस्थित परमार्थ करणार आहे. अहो तुम्हाला अजून चालता चालता अजून सांगून जातो. आम्ही जे लोक मस्तीत असतो ना परमार्थातले, याच्याविषयी तुम्हाला काहीच ज्ञान नाही आहे. संसारातला प्रत्येक माणसाला संताविषयी चीड आहे. हे ज्ञानोबरायापासून आत्तापर्यंत सिद्ध झालेले आहे. नीट आहे का? प्रत्येकाला. ज्ञानोबराय सहन होत नाही, तुकोबराय सहन होत नाही, नाथ महाराज सहन होत नाहीत, कीर्तनकार सहन होत नाहीत. हे फार जुनी परंपरा आहे. आता भगवंताचा पण मत पाहू काय. भगवंत 12व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर बोलतात. एकदम व्यवस्थित आहे का? कोणत्या भक्ताला काय करतात. आत बाहेर योग, आत बाहेर योग, निर्वाळलिया चांग. योग हा दोन्हीकडे असतो. आतून ज्ञान योग, बाहेरून अष्टांग योग. त्या महाराजाला उठवायला 2 माणसं नक्की नसले पाहिजेत, इतकं त्याचं शरीर फिट पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधन. शरीराने तक्रार नाहीच केली पाहिजे तर परमार्थ होतो. हे ज्ञानोबराय आहे. अष्टांग योग 6वा अध्याय घातला ज्ञानोबरायाने. नाही तर काही काही महाराजांना 2-2 कमी वाटतात, 4 जण उठून आणतात. बघ काही काही महाराजांचं पण मला कळत नाही. मागाशी सांगितलं ना, एक काळ असतो सुगंधाचा, तो संपला ना आता. थांब कुठंतरी. नाही बरं, उभा राहून कीर्तन करत असताना काही लोक नाही नाही आम्ही शेवट, अरे होत नाही तुझ्याकडून, बंद कर कीर्तन. आली नवी पिढी उभा राहून कीर्तन करते. नाही नाही, आम्ही जे सांगू तेच कर. ही आट्टा. ज्ञानोबरायांचे शब्द पहा कसे आहेत. बाहेरून तो योगी आहे म्हणून जेवढे जेवढे चांगले संत आहेत त्यांचं शरीर बघा तुम्ही. अजिबात ढेरी नसते. ढेरी नसते म्हणजे अण्णावर प्रेम नसतं. नीट आहे का? हे फक्त म्हणतात युक्त आहार, युक्त काहीच नसतं. ही ओवी समजून सांगतोय मी. बाहेरी योग, आतून ज्ञान योग. निर्वाळ लिया चांग. इथं सगळी परमार्थिक माणसं थांबलेली आहेत. याच्याकरता ही ओवी, विनोदासाठी नाही येते.
जे आतून ज्ञानयोगी आहेत ते स्वतःला देव मानून स्वतःचा प्रचार करतात, स्वतंत्र संप्रदाय काढतात आणि स्वतंत्र पंथ काढतात. जे अष्टांग योगी आहेत चांगदेवाप्रमाणे ते वेगळ्या फड उभा करतात. योगी आपल्या महाराष्ट्रात मी नावं नाही घेत, पुन्हा टीका सुरू होते. काही योगी आहेत पण भक्त नाही, ज्ञानी आहे पण भक्त नाही, काही भक्त आहेत पण योगी नाही ज्ञानी नाही. देवालयात तिन्ही एकत्र असलं तर परमार्थ पूर्ण होतो. हे ओवी आहे, सगळ्यांची पाठ आहे बसलेल्या लोकांची, फक्त अर्थ माहीत नाही. मी भाव सांगतोय, समजून घ्या. अण्णावर प्रेम नाही आहे. अष्टांग योग, कोणता भक्त देवाला आवडतो त्याच्याविषयी आहे, तो भाव आहे हा. आतून ज्ञान योगाने नटलेला आहे, सजलेला आहे, आणि बाहेरून अष्टांग योगाने परिपूर्ण आहे. तरी देखील माझ्या ठाई अनुराग हे वारकरी संप्रदाय सोडून जगात कोणी करत नाही. ही ओवी नीट आहे का, ही ओवी फक्त ज्ञानोबारायसाठी. ही ओवी इतराचं वर्णनच करत नाही. ज्ञानोबारायचीच ओवी. ज्ञानोबाराय आपला अनुभव सांगतात. योगी असेल तो स्वतःचं फड उभा करतो. बघा तुम्ही, पूर्ण भारताची जी आज समाज व्यवस्था बिघडलेली, हे धर्माने आणि पंथाने जास्त बिघडलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये संत आहेत, आणि ते संत दुसऱ्याला संत माणूस देत नाहीत. अरे ती माऊली आहे, नाही नाही आमच्या गावातला संत मोठा आहे. काय सांगितलं त्यांनी? काय नाही, भंडारा करा दरवर्षी. जेवढे संत आहेत त्यांच्या पुण्यतिथीच आहे ना, बोला ना, काही ज्ञान आहे असं वागा. काय नाही, मोठा भंडारा झाला की तो मोठा संत. अरे कुठली पद्धत आहे? ज्ञानोबांचं बोलणं आहे का? ज्ञानी आहे, योगी आहे, निर्वाळलिया शुद्ध झालेला. एवढं असून जो विनम्र आहे, तरी माझ्या ठाई अनुराग सप्रेम जया. नाही का, माझ्या ठाई अनुराग सप्रेम जया. पुढची ओवी इतकी गोड आहे, महाराज जीव ओळून टाकावा. हे जे माझे भक्त आहे ना, माऊली म्हणतात, आशांना भगवंत म्हणतायत, माझं अंतःकरण बसायला टाकतो. ही ओवी, तया मी अंतःकरण बैसो घाली. ते भक्त आहेत, ते ज्ञानोबा आहेत. विठ्ठल विठ्ठल काय शब्द तुम्ही अनुभव घेऊन पाहत ज्ञानेश्वरीचा. जया मी अंतःकरण बैसो, अंतःकरण अंथरून टाकतात भगवंत म्हणतात. असा जो भक्त आहे जो, आणि याचा दुसरा एक अर्थ आहे बरं, फार हुरळू नका या विषयावर, नाही तर तुम्हाला इथंच थांबाल तुम्ही. याचा दुसरा अर्थ असा आहे, भक्त स्वतः समर्थ आहेत म्हणून देव प्रेम करतो. भक्त भिकारी नाही आहेत. नाही तर देवाकडे जा काहीतरी मुक्ती मागा, देवाकडे जा, गुरुकडे जा काहीतरी मागा. भक्त समर्थ आहेत, तो ज्ञान योगाने संपन्न आहेत, अष्टांग योगाने संपन्न आहेत, तरीसुद्धा देवावर प्रेम करतो. तया अंतःकरण म्हणजे स्वतः समर्थ व्हा, हे ज्ञानोबाराय शिकवतात. हा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून कीर्तनाला प्रारंभ करत असताना बंधनातून मुक्त करणारे आणि मुक्तीसाठी बंधनात टाकणाऱ्याचा विषय ह्याच्यासाठी सांगितला होता. मुक्त व्हायचंय ना, असं मुक्त नाही होता येत. जया मी अंतःकर, अर्जुना ऐक, तया भक्ताचे लक्षण. माझा भक्त कसा आहे? भक्ताचे लक्षण कसं आहे? जया मी अंतःकरण बैसो घाली. हे भगवंताचे शब्द आहेत, माणसासाठी नाही. माणसं त्रास देणारच, माणसं बोलणारच. मला कधी कधी टीका नाही केली तर करमत नाही, प्रॉब्लेम येतो. मग आमचा कुणीतरी तो मीडियावाला तो एखादा चुकीचा फोटो टाकला की शिवाय सुरूच. मग मला बरं वाटतं, कारण की टीका काहीतरी आहात म्हणून होते. नसणाऱ्याला कोण विचारतात? रस्त्यात भिकारी बसलेले आहेत, कोण सोशल मीडियावर टाकणार आहे काय भीक मागतो म्हणून? आहेत. जितके प्रेम करणारे असावेत ना, तितके टीका करणारे असावेत. अजून सुद्धा कृष्णावर टीका करणारी लोक आहेत. कृष्ण भाग्यवान आहेत, 5000 वर्षापासून या अवलादी आहेत.
10 दिवसापूर्वी मला सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी चुकीची आली. म्हटलं काय संशोधन आहे. टीका करणारी लोक आहेत म्हणून तुमच्या अस्तित्वाचा प्रचार होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माऊली स्वतः सांगतात, जगे अवज्ञाची करावी. जगाने जर तुम्हाला शिव्या दिल्या तर तुमचा परमार्थ योग्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, जो अतिशय महत्त्वाचा. हा जो भक्त आहे, जो मुळात योग्य आहे, ज्ञानयोगी आहे, मुळात चांगला आहे, योगी आहे, पण देवावर प्रेम करत नाहीत. जो योगी आहे, ज्ञानी आहेत आणि देवावर प्रेम आहेत, असा पृथ्वीवर एकमेव भक्त म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. बघितलं कुणी आतापर्यंत? ज्ञानी आहे वेगळे. आणि परमार्थाचा विषय मागाशी सांगितला, हे जी चुकलेली लोक आहेत ना, याला गोळा करून पंथ चालतो. एकही शहाणं नसतं त्याच्यामध्ये. मला ती एक बाई आली आणि बोलायला लागली, महाराज ब्रह्मापासून आत्तापर्यंत आमचा संप्रदाय चालू आहे. कुठून? ब्रह्मदेवापासून आत्तापर्यंत संप्रदाय चालू आहे. मग तिने मला पॅम्पलेट दिली तिची, आणि त्याच्यावर स्थापनेचं वर्ष होतं. काय करणार त्याला आपण? विठ्ठला विठ्ठला तुम्ही भाव पकडण्यासाठी योग्य व्हायला हवं. भाव बदलतो आणि भाव शब्दाचा मूळ अर्थ तुमचं अस्तित्व आहे. भाव शब्दाचा मूळ अर्थ तुमचं अस्तित्व आहे. तुमचं अस्तित्व जर मोठं करायचं असेल, आपला भाव मोठ्या भावाबरोबर जुळवत जा. ज्ञानी आहेत त्यांच्याबरोबर जुळवा, तुम्ही विद्वान व्हाल. मूर्ख सुद्धा ज्ञानाच्या संपर्कात विद्वान होतात. जुळलंय मन. खाली नका राहू. जे स्तुती करतात ना ते तुमच्यापेक्षा लावतात. साहेबांनी आज असं केलं, ती साहेब म्हणणारच ना ते. आणि त्या साहेबाला जर दुसऱ्याने शिवी दिली की ते वाईट टाकते. मला तर सगळे अर्थ साहेब म्हणजे त्या खुर्चीला मान आहे, त्याचा सुद्धा काळ आहे. बरेच मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री रस्त्याने फिरतायत, जिवंत आहेत, त्यांना कुणी भाव देत. आता आलाय पण टिकेल याची खात्री. पण ज्ञानोबरांचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचा वेलू गेला. आणि ज्ञानोबरांचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला. त्या ज्ञानोबरांच्या भावाबरोबर जर आपला भाव मिळाला ना महाराज, एकाही माणसाची तुम्हाला जीवनात आवश्यकता नाही. एकाही माणसाची. ओवीच तुमची गुरु आहेत आणि ओवीच तुम्हाला ब्रह्म करते. हे ओवीतच लिहिलेलं आहे. 6वा अध्याय वाचा तुम्ही. आहाच बोलाची वालिप फेडीचे ज्ञानोबराय म्हणतात. एक पराग परामर्श त्याचा विस्तार केलेला आहे, पण त्यातला तुकडा सांगतो तुम्हाला. आणि हे निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर चाललेले, गुरुसमोर. बोलाची वालिप फेडीचे, इथं गाठ आलेली आहे. भाव अक्षराची गाठी, एकच अर्थ आहे. आणि तिथं आलेले जे ज्ञानेश्वरीचे शब्द तुम्ही वाचताय ना, त्याचं टर्फल काढता आला पाहिजे. वालिप म्हणजे टर्फल. आहाच, आहाच म्हणजे वरवर. आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्मेची अंगा होईजे. अंगा त्या आतला जो भाव आहे तत् स्वरूप ब्रह्मस्वरूप होईजे. हे ज्ञानोबरांनी आपल्याला दिलेलं दान आहे. एकही माणसाची गरज नाही. पुन्हा जाणीवपूर्वक सांगतोय, फक्त ओवीची कृपा पाहिजे आपल्यावर. सिंगल माणूस तुमच्या जीवनामध्ये ज्ञान देणारा नाही पाहिजे. ओवीला गुरु माना, ब्रह्म करून सोडते महाराज ते ब्रह्म. आणि वारकरी संप्रदायात 700 वर्षानंतर ओवीनीच तुकोबाराय जन्माला घातलेत. ही जे वाक्य आहे तुकोबारायचं, तुका म्हणे येनो युक्तीची, ती युक्ती कुठे आहे? ओवीमध्ये. आणि ती युक्ती जेव्हा आतमध्ये कळते, अहो काय वर्णन आहेत ज्ञानोबरांचं. ब्रह्माधिक जेथे तुम्हा इतर तुळ
जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु, त्यांची परंपरा चैतन्य परंपरा, बरोबर. त्यांचं तुम्ही एकच शब्द आहेत, सत्यगुरु राय कृपामय बाबाजी आपुले, एकच ओळ. संपूर्ण गाथ्यामध्ये सगळं वर्णन नाव न घेता माऊलीचं आहे. तुम्ही म्हणून शब्द जिथं आलेला आहे, कारण की कुलीन स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन बोलवत नाही. कृपाळू सज्जन तुम्ही कोण आहे तुकोबारायसाठी? कृपाळू सज्जन दुसरं कोण राहणार आहे? माऊली आहे. पण माऊलीचं नाव घेतलं पाहिजे असं नाही, लांबून वर्णन केलं आणि न बोलता वर्णन करण्यामध्ये जास्त मजा आहे. हे अजून कळत नाही. आदरामध्ये आनंद आहेत, उपेक्षेमध्ये आनंद नाहीत. आणि ज्यावेळेस एखादा माणूस नाव घेऊन बोलतो ना, त्याला हे सांगायचं की मी मोठा आहे, हा अहंकार आहे. आदराने बोलण्यामध्ये प्रेम आहे आणि उपेक्षेने बोलण्यामध्ये अहंकार. तो ना मला माहिती आहे, तो आमका आमका आहे. अरे तू कोण आहेस? तो अजून शिपाईच आहेत. त्याला विचार, तो ना मुख्यमंत्री, आम्ही शाळेत होतो, पण तू शाळाच करत होता. तो झाला ना मुख्यमंत्री. ह्याच्या डोक्यात तेच उपेक्षा, आदर पाहिजे. सगळे अभंग बघा तुम्ही, शृंगारिले बाळ, काय एक एक शब्द बघा तुम्ही. ह्या ओव्या आहेत, हे ओव्याचं चिंतन आहे. आणि या तुकोबाराय सारखे म्हणतात बरं का, ब्रह्मादिक तुलनेनं कमी पडतात. काही ब्रह्मदिकाला शब्दज्ञान प्रसन्न नाही आहे. हा फार मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रह्मदेवाला लक्षात येते का काय बोललो? मला आता उलट्या पद्धतीने बोलतो, जरा विषय अवघड आहे पण वेगळ्या भाषेत सांगतो. जेवढे संत आहेत महाराष्ट्रातले, भारतातले, जगातले, ह्या सगळ्यांची पुस्तकं एकत्रित करा, वाचा. वाचू वाटेल. अहो महाराज माऊलीची पकड एवढी मराठीवर, कोणत्याच संताचं नाव घेता येत नाही. माऊली माऊली म्हणूनच पिक्चरचे गाणे असतात. याचं ताकद आहे. याला म्हणतात मराठीवर पकड. दुसऱ्या तुमच्या गावातल्या संताचं नाव घेऊन भजन करा बरं. माऊली 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 हे जे गाणं आहे ना, दुसरं तुमच्या गावाचं नाव घ्या बरं, गोडवा येईल. मराठीची पकड आहे, इतर तुलने. शब्दज्ञान नाहीच. पुन्हा बोलतोय, चमत्कार फिरत्कार जे असतील ते असतील, का की किती केला तरी भिंत चालवत नाही तुम्ही. रेडा तर बोलूच शकत नाही, कारण की मागची जी पंचायत अशी झाली, सगळे कीर्तनकार यांना लगेच कळतं. तर मागच्या लोकांना वाटतं नेमकं पुढं काय झालं. काही झालेलं नाही. नीट आहे का? हा स्वतः नीट बोलत नाही. ह्या रेड्याने दुसरा रेडा बोलवायचा का? कानात ऐक. मी आता सांगितलं ना, वाक्चातुर्य छोटी गोष्ट. अहो ज्ञानेश्वरी सांगते, तुम्ही अष्टांग योग करून जी समाधी लावताय त्याची गरज नाही. श्रवणा सवे सुमना सुमना समाधी जोडे, हा फार महत्वाचा भाग आहे. तुम्ही या जगात राहतच नाही, तिचं नाव ज्ञानेश्वरी. विठ्ठल आणि हे जे माझं वाक्य आहे ना, तुम्ही या जगात राहतच नाहीत, हाच अनुभव तुकोबारायचा आहे. असो ऐसा कोठे, कोणाविषयी बोलतात ते? ब्रह्मेची अंगा घडीजे, इतर तुलने. आता पुढचा टप्पा जे महत्वाचा होता, एकच गुरु आणि एकच अभंगाचं नाव आहे, पण त्या बाबाजी चैतन्याने येऊन कृपा करण्या इतपत सशक्त हे ज्ञानेश्वरीने तुकोबारायला बनवलं. अहो तुकोबारायांनी मंदिर बांधलंय ज्ञानोबारायांचं, आणि इथून पालखी सोहळा तुकोबारायांनी सुरू केला ज्ञानोबारायांचा. काय श्रद्धा असेल, लक्षात येते का? जे कीर्तनकार तुकोबारायांची गरिबी सांगतात ना, त्याला नीट करावं वाटतं. एवढंच सभ्य भाषेमध्ये बोलतो. बांधकामाला पैसा लागतो, समजून घ्या. ज्ञानोबारायांचं ज्या मंदिरात आज आपण जाऊन दर्शन करतोय
ते मंदिर तुकोबारायांनी बांधलेलं आहे. पैसा लागला का नाही त्याला? आणि एवढं मोठं मंदिर बांधणाऱ्याला तुम्ही गरीब आहे म्हणून सांगता. तुमच्या बौद्धिक गरिबीवर लाज वाटते हो. कुणाला काय बोलताय? 8 पिढ्याची श्रीमंती आहे त्यांची. ज्ञानोबारांचं मंदिर बांधण्या इतपत त्यांचं सामर्थ्य आहे आणि त्याचं लोकांनी रडावं म्हणून तुम्ही तुकोबाराची हालापेष्टा करता. अहो, तमाशा रंगावा म्हणून त्या कृष्णाची बाजारात पाठवता हो तुम्ही. अहो, कृष्णम वंदे. काय तुमची नालायक बुद्धी हो. नाही, तमाशामध्ये कृष्ण असावा काय म्हणे गणगवळण आहे. आपण आपल्या देवतेची चेष्टा करतो. इतके मूर्ख आहेत आपण. आपल्या देवाला बोलल्यानंतर फाशीची शिक्षा, त्याला ईशनिंदा म्हणतात. पाकिस्तानमध्ये जर एक शब्द बोललात, बंगलामध्ये जर एक शब्द बोललात, 57 देशात जर तुम्ही एक शब्द मुस्लिमबद्दल बोलला तर जाग्यावर खलास करतात तुम्हाला. आणि आपले हे शिकलेली लोक, हे तुमचं शिक्षण काय? बायकोचे गुलाम. एका लेखकाची ते बायको सोडून गेली होती. त्याला दुसऱ्यांनी पुरस्कार दिला. अरे, माऊलीचा भाव कळाला नाही म्हणून ही दुर्दशा आहे. हे बौद्धिक दारिद्र्य आहेत. ज्या दिवशी भाव कळाला ना, पुरस्काराची गरज नाही. ओ, लोक तुम्हाला देव मानतील. पुरस्कार फार लहान आहे. म्हणून जिथपर्यंत बाबाजी चैतन्याने कृपा करावी तिथपर्यंतची योग्यता ही ज्ञानेश्वरी देते. तो अभ्यास आहे. म्हणून भंडाऱ्या डोंगरावर गेले एवढंच तुकोबाराय सांगतात तुकोबाराविषयी. तिथं केलं काय? भंडाऱ्या डोंगरावर जाऊन केलं काय? नामचिंतन ज्ञानेश्वरीचा अध्ययन. म्हणून माऊलीचं मंदिर बांधलं त्यांनी. हे सांगतच नाही. नाही कळालं तुम्हाला? का सांगा? यांनाच माहिती नाही. हे प्रॉब्लेम आहे ना. ते जे परंपरेनं आलेले आहे ते पुढं चालायचं आहे. त्याला मी विचारलं नेमकं काय काय नाही. काटा काढला भंडाऱ्या डोंगरावर देवानी जिजाबाईचा. तुकोबारांनी काय केलं तिथं? तुम्ही काय सांगायला पाहिजे? बरं, तिच्या पायातला काटा काढला. कोणामुळं काढला? एवढं बाईला कळलं बस झालं ना. एवढं तुम्हाला कोणामुळं? तुकोबारामुळे रक्षण आहे. तुम्ही आम्ही माऊलीमुळे आहोत म्हणून जगतोय महाराज. ज्ञानेश्वरी नसते ना, एखाद्या संप्रदायाचे पंथाचे गुलाम झालो असतो आपण. कुणी आपल्याला वापरलं असतं महाराज. हे संप्रदाय, ही लोक मार्केटिंग ते एवढं विचित्र आहेत. रोज एक नवीन संप्रदाय जन्माला, रोज महाराज जन्माला येतो. रोज ते. अहो, ह्या भारतामध्ये पाया पडण्यासाठी 100 लोक मरावे. मला ऐकून फार धक्का बसतो बरं या गोष्टीचा. पाया पडण्यासाठी, माणसाच्या पाया पडण्यासाठी तुम्ही एवढं मृत्यूला स्वीकारताय. तुम्ही काय? तो तुमच्या मूर्खपणावर संत झालाय, ज्ञानामुळं नाही झाला. तो तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही अज्ञानी आहात. त्याचा फायदा घेऊन तो मोठा झालाय. माऊली तुम्हाला ज्ञानी आणि संत करतात म्हणून ते इथे. 700 वर्ष झाले बघा तुम्ही. नवीन आलेले जेवढे संत आहेत काय केलं इथे? ते आमची सेवा करा, आमचं नाव घ्या, आम्हाला नारळ फोडा. कोणत्याही तीर्थक्षेत्राचा कधीतरी एखाद्या कीर्तनकारांनी ताई गंडा दिलेला तुम्ही संप्रदायात ऐकलंय का? भले आमचे कीर्तनकार अभंगावर बोलत नसतील, थोडंफार इकडं तिकडं असेल, पण अंधश्रद्धा पसरवत नाही. हा आमचा अभिमान आहे. ज्ञानेश्वरी सांगतो, चुकीची सांगत असेल याचा चुकीचा अर्थ काढू नका काही. पण ज्ञानोबा ज्यांनी अंधश्रद्धेतून महाराष्ट्राला, कोण म्हणतंय महाराज
आज आज एखाद्या माणसाला बोला, तो केस करतो आपल्यावर, आमच्या भावना दुखावल्या. तुकोबारांनी किती भावना दुखवल्यात. सेंदरी हेंदरी दैवते क्रांती आहे तुकोबारांची. हे बोलता येत नाही. सेंदरी हेंदरी का त्रास नाही होणार तुकोबारायला. त्यांच्या पोटावर पाय दिलाय ना. आपल्या पोटाचे मागती सीते, फार शब्द वेगळा आहे. अशा अशा वस्तू मागतात. देव आहे ना तू, मिळत नाही का तुला ते. माझं एकदा कीर्तन होतं कोकणामध्ये. फार कीर्तन करत होतो मी वाडा परिसरामध्ये. त्या काळातली गोष्ट. त्या माझं असंच काहीतरी सेंद्री इंद्रिय दैवतेचा विषय निघाला. ही आळंदी असल्यामुळं हरकत नाही काही. पण ते कोकणामध्ये एका बाईच्या अंगात आलं चालू कीर्तनामध्ये. आणि आता बघा सगळी वारकरी त्या बाईच्या अंगात आलं. लगेच ती आईसाहेब झाली. जी बाई होती ती कोणी केली. एवढी सोपी का मराठी. शेजारच्याने केली ना. त्या बाई आहे, आईसाहेब आले. मग मी म्हणलो कोण आले. म्हणजे महालक्ष्मी. आहे तिला एवढं. जे लोक महालक्ष्मीला राहतात ते इतक्या खाली येत नाहीत. एवढ्या खेड्यात महालक्ष्मी. बघा ते फार 35-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हटलं ती महालक्ष्मी. मी संस्कृत बोलायला सुरुवात केली. महालक्ष्मी का बसली. मग मी विचारलं काय झालं. म्हणजे गेली महालक्ष्मी. आता ती महालक्ष्मी म्हटलं तर संस्कृती यायला पाहिजे ना. नाही कळालं. ज्यांच्या ज्यांच्या अंगात येतं. शब्द फार वेगळे पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या अंगात येतं. ही माणसंच नाही हे तुकोबाराय म्हणतात. मनुष्यपरी ही नाहीच. यांच्यामुळे समाज बिघडतो. यांच्यामुळे अंधश्रद्धा वाढते. कोणाचे तरी गुलाम होतात. कोणाचे तरी व्यक्तीच्या मागे लागतात आणि त्याला ते मोठे करतात. आणि त्याला मोठे केल्यानंतर ग्रुप तयार होतो. आणि जर आपण एखादा शब्द बोललो आमच्या भावना दुखवल्या लगेच टीका. अरे टीका करणं काय करताय तुम्ही. तुम्हाला समजते. म्हणून ज्ञानेश्वरीकडे जेव्हा आपण येतो टीका करता ठीक आहे. पण मूळ आणि महत्त्वाचा विषय टीका जेव्हा करतात सहन करा. व्यक्तिमत्व वाढवा. आपल्याला किंमत कोणामुळे. आपण काय केलं पाहिजे. म्हणून ओव्या तुम्हाला त्या लेवलपर्यंत आणून ठेवतात जिथं गुरु आपोआप येतात. तुकोबाराय आहेत म्हणून जिजाबाईचा काटा काढलेला आहे. बघा
आता काही लोक हेही मानत नाहीत. मला ती अंधश्रद्धा आहे काटा काढणं, तुझा काटा निघेल एक दिवशी. त्याचा काय भरोसा असतो त्याचा? त्याला काटाच काढायचा आहे, किती दिवस राहणार आहे ते? शब्द कोणामुळे किंमत आहे. आपण आपल्या पाया पडतात लोक, माऊलीमुळे आपल्या पाया पडतात हे विसरता कामा नये. तो गोबराईचं नाव घेतो म्हणून सत्ताधारी झुकतात, लोक झुकतात. विद्वान आणि ज्ञानी लोक पाया पडतात संतांच्या नावामुळं. त्यांचं काय वर्णन करावं इतर तुलने, याचा अर्थ पूर्ण ओवीमध्ये तेच आहे, ते सांगतोय तुम्हाला. मग काय केलं तुम्ही? काही नाही, युक्तीच्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ब्रह्मेची अंगा होईची. युक्तीची गाठ खोल आहे, नीट आहे का? नाही खोली गाठता आली तरी त्या आतमध्ये राहण्याचा एक वेगळा आनंद आहे. जे पोहणारी माणसं आहेत ना त्यांना अनुभव आहेत. तळ नाही गाठला विहिरीचा हरकत नाही, पराजय नाही तो, पण बुडालो आपण त्याच्यामध्ये त्याचा आनंद आहे. तसं देवाला साक्षात्कार नाही झाला देवाचा, पण भक्तीत बुडालोय त्याचा आनंद काही वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला जगामध्ये बोलतो बरं का, 100% ज्ञानेश्वरी कळणार नाही. मी आळंदीमध्ये बोलतोय 100%, त्याच्यामध्ये मी पण आलोय. 100% ज्ञान. ते योगी आहेत ना, ते त्यांचा भाव, ज्ञानी आहेत त्यांचा भाव, पुन्हा भक्त आहेत त्यांचा भाव, हे तिन्ही एकत्रित करून जन्माला आलेला भाव काहीच नाहीत. आपण कसा कळेल आपल्याला? मग कळत नाही ही उणीव नाही, कळण्यातच आपण जीवन जगतो. हा वारकरी संप्रदाय कळावा म्हणून नाही. पाण्यात नाही आम्ही खोल बुडत, ठीक आहे, पण पाण्यात आहोत ना. ज्ञानेश्वरी कळत नाही हा टप्पा आहे. मला एकाने विचारलं विद्वानाने 6व्या अध्यायातलं, म्हटलं मी 6व्या अध्यायाकडे बघत नाही. शास्त्रीची तुम्ही? म्हटलं नाही बघत. मग का? मग ते शरीराचे 10-5 घाट्या कुणी घालायच्या? म्हटलं वज्रासन, मूळबंधासन, 17वी सन, मला हे काहीच नको म्हटलं. आम्हाला नाही मग कळत नाही, मग तुम्ही प्रयत्न का करत नाहीत? म्हटलं तुला का त्रास होतो? तोच अध्याय, त्यातला मर्म समजून घ्या, तोच अध्याय कळावा असं तुला काय वाटतं? नाही पण वाटतं असं. मग तुझ्या वाटण्याने मी झटू का म्हणलं त्याला? मला जिथं ज्ञानोबराय ठेवतात, ज्या ओवीत समाधानी असतो ती ओवी माझी आई आहे. म्हणजे कोणतीही ओवी असेल, जी जवळ करेल ती माझी आई आहे. एखादी नाही जवळ करत, काय टेन्शन घ्यायचं? सगळ्यांनीच प्रेम करावं आपल्यावर. काय आपण काय राजपुत्र म्हणून जन्माला आलो का? सगळ्यांनी आपल्या, हे श्रीमंताचे काही काही लोक आहेत ना, यांना या गोष्टी कळत नाहीत अजून. प्रेम मिळवावं लागतं, प्रशंसा विकत घेतली जाते. कधी लक्षात ठेवा, लोक बोलतात ना, स्तुती करतात, ते चमचे लोक एकत्र मिळतात. प्रेम आहेत ना, प्रेम विकत नाही मिळत, ते मिळवावं लागतं. मला तुमच्यावर तर एवढा अभिमान आहे, मला कल्पना इथं जागा कमी आहेत, 2-2 तास तुम्ही अगोदर येत आहेत, म्हणून आल्या आल्या जे एकदम सुरुवात करतो, तुमचा तो सन्मान आहे. तुम्ही माझ्यासाठी देव आहात. पण याचा अर्थ तारीख मागू नका. श्रोत्यांना देव समजा. आलेल्या 2 तासामध्ये श्रोत्यांना पश्चाताप नाही झाला पाहिजे की आपण 2 तास याला देऊन वायाला घालवले. प्राण ओतून कीर्तन करा, नाही तर करू नका. पुन्हा बोला. पण माणसाचे 2 तास चुकीचे खर्च करणं हा अपराध आहे. विठ्ठल ज्या ओव्या कळतील, जी ओवी जवळ कळेल, काही टेन्शन घेण्यासारखं नाही. सगळी ज्ञानेश्वरीच आहेत, नखशिकांत ज्ञानेश्वरी आहेत. जिथं दूध मिळेल, जिथं अमृत मिळेल, ते आपल्यासाठी भरपूर. ज्ञानेश्वरीतच असणं हे जीवन आहे, ही ओवी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नेनो युक्तीची. नेनो आहे, याच्यावर भर द्या. नेनो, सगळी ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे असा आग्रह करू नका. नेनो कळत नाही, युक्तीची खोली कळत नाही.
काही काही ओव्या एवढ्या ॲडव्हान्स आहेत, या काळामध्ये त्या लागू पडतात. 700 वर्षातल्या लोकांना काय अर्थ कळणार आहे त्याचा? बघा, मी मागे एकदा सांगितलं, पुन्हा आठवण, चित्रपट हा शब्द ज्ञानोबारायांचा आहे, 700 वर्षापूर्वीचा आहे. एक, पटावर चित्र काढणं आणि उमटणं यात फरक आहे. पटावर, पूर्वीच्या काळामध्ये पटावर चित्र काढत होते, आत्ताच्या काळात पटावर चित्र उमटतं. हा शब्द ज्ञानेश्वरीचा आहे. मनोरूपी पटफाटे, जे तर संसार चित्र काढे नाही आहे, उमटे, ही खोली आहे. विठाला विठाला, हे नाही कळत. हे शोध लागला म्हणून ओव्या कळतात. हे मी तर उलट विज्ञानाचे आभार मानतो, तुमच्यामुळं ज्ञानेश्वरी कळते. कारण हे जर चित्रपटाचा शोध लागला नसता तर ही ओव्या कळल्या नसतात. अशा 1000 ओव्या आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नेनो युक्तीची ते खोली, पण तिच्यातच राहणं. एक अजून एक तुकोबारायचा शब्द याच्या जोडीदार देतो, खूप छान शब्द आहे. एखाद्या माणसाने माझ्याकडे आले आणि तारीख मागितली, देत नाही. का देत नाही? तुम्ही कोण विचारणार आहे? पण अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्यांनी एखाद्या माणसाला पाठवलं, बघा नीट आहे, तो आला नाही पण त्यांनी एखाद्या माणसाला पाठवलं, तर मी ती तारीख देतो. त्या माणसाचा मान राखण्यासाठी याला तारीख देतो. हे अंतर लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्या माणसाचा मान राखण्यासाठी याला तारीख, याची लायकी नाही. हेच तुकोबारायचे शब्द आहेत. तुका म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी, ओव्याने जर तुमचा स्वीकार केला तर मग हरीची काय ताप आहे महाराज तुमची उपेक्षा करायची. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. हे ज्ञानोबाराय आहेत. विनंती करतात ज्ञानोबारायला तुकोबाराय, तुम्ही सांभाळी घाला, तुम्ही मला भगवंताकडे द्या, मग मज हरी. हे उपेक्षा शब्द एवढा भयंकर आहे महाराज. या जगातलं सगळ्यात मोठं हत्यार उपेक्षा आहे. विठाला विठाला सगळ्यात मोठं हत्यार आहे उपेक्षा. कळतच नाही तुम्हाला. 100 लोक शिव्या देतात आणि मोठी माणसं उपेक्षा करतात, फरकच पडत नाही. मला आता तुम्हाला थोडंसं आणखीन स्तुती करतोय असं नाही बरं का. जेवढे कंपनीचे मालक आहेत, जेवढे मोठे आहेत, यांना आपला टाईम कधी खर्च करताना बघितलं का कुठे? त्यांच्या टायमासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. याला जीवन म्हणतात. आणि तुम्ही तुमचा टाईम दिवसभर गप्पा मारण्यात, काय काय भाग्यवान रात्र उजळता तो गप्पा मार. काय इतका टाईम जर तुम्ही व्यस्त केला, तुम्हाला तुमची किंमत कळाली नाही, लोक काय तुम्हाला किंमत देणार? तुमची वेळ किती महत्वाची आहे हे जर तुम्हाला कळत नसेल, लोक काय किंमत देणार आहे तुम्हाला? वेळ किंमत देते तुम्हाला. वेळेला जपा. प्रत्येक क्षण कोणत्या विषयाला द्यायचा आहे, किती माणसाला द्यायचा, किती वेळ द्यायचा आहे, ते जपा. तेच जीवन आहेत, त्यालाच माणूस म्हणतात. आणि जर का वेळ मुलीच्या मागे घालवला, इथून सुरुवात होती आपली. विसरून जाऊ नये म्हणून पुन्हा त्या लाईनीत आणून सोडतो तुम्हाला. म्हणून आयुष्य वाया घालवणाऱ्याला भाव कळत नाही. आणि ज्या दिवशी भाव कळाला त्या दिवशी तुम्ही ब्रह्म झालात. विठोबा